महत्त्वाचा मुद्दा हा आहे की हा योगेंद्र पवार कोण आहे, कुठून आले योगेंद्र पवार, याच्या आधी योगेंद्र पवार होते कुठं. 30-35 वर्ष अजित पवारने इथं विकास केल्यानंतर योगेंद्र पवार त्या विकासामध्ये योगेंद्र पवारांचा वाटा काय आहे. अजित पवार ज्यावेळेस राजकारणात आले तेव्हापासून बारामतीचा विकास होता असं यांचं म्हणणं आहे. मग त्यावेळेस ते BJP मध्ये होते का? त्यामुळे इथल्या बारामती तालुक्यातल्या तमाम माता भगिनी या महायुतीच्या सरकारवरती अत्यंत खुश आहेत. आमच्या मित्रांनी जे आता सांगितलं, योगेंद्र दादांनी काही विद्यार्थ्यांना ऍडमिशन मोफत दिले. योगेंद्र दादा एक नंबर जातीवादी आहेत. 4 वेळा आदरणीय पवार साहेब मुख्यमंत्री होते, पाणी सुप्याला मिळालं का? नाही मिळालं. देशात 10 वर्ष कृषी मंत्री होते. साहेब म्हणले तर कुठनं बी पाणी आणू शकले का? नाही दिलं. साहेब राजकारणात दैवत आहेत किंवा राजकारण त्यांच्यासारखं महाराष्ट्रात कोण करू शकत नाही. पण मी छाती ठोकपणे सांगतो, या बारामतीचा विकास अजितदादांनी केला आणि तेच करू शकतात. नमस्कार, मी प्रतिभा चंद्रन आणि नवभारत नवराष्ट्रच्या महाराष्ट्राचा महासंग्राम या विशेष कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनःपूर्वक स्वागत. संपूर्ण महाराष्ट्रात आमच्या टीम्स फिरतायत. तुम्ही बघितलं की मी स्वतः कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात जाऊन आले. काही टीम मराठवाड्यात आहेत, खानदेशात आहेत, विदर्भात आहेत आणि आज आम्ही आहोत ज्या विधानसभा मतदारसंघात, त्या मतदारसंघाकडे म्हणजे बारामतीकडे सगळ्या देशाचं, राज्याचंच नव्हे तर देशाचं लक्ष लागलेलं आहे. मी अनेक वेळा बारामती पॅटर्नवर वेगवेगळ्या रिपोर्ट्स केलेले आहेत आणि ते तुम्ही सगळ्यांनी पाहिलेलेच आहेत. यावेळेचा बारामती पॅटर्न खूप वेगळा आहे. गेल्या 6 महिन्यापासूनच या वेगळ्या बारामती पॅटर्नला सुरुवात झाली आणि एकदम या निवडणुकीमध्ये वेगळा रंग आपल्याला दिसतो आहे. जसं गेल्या वेळी नणंद भावजाई या एकमेकांच्या समोर प्रतिस्पर्धी म्हणून उभ्या होत्या, यावेळी काका पुतण्या हे प्रतिस्पर्धी म्हणून उभे आहेत. अजितदादा पवार युतीकडून, महायुतीकडून आणि योगेंद्र पवार हे महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून इथे निवडणुकीच्या रिंगणात आहेत. सगळ्यांचं लक्ष 20 तारखेला काय होणार हे जे मतदाता ठरवणार आहेत. तरी आपण चर्चा करूया. दोन्ही पक्षांचे, दोन्ही आघाड्यांचे कार्यकर्ते आपल्या सोबत आहेत. पण त्यापूर्वी अमोल तोरणे, माझे जे सहकारी आहेत इथले मल्टीमीडियाचे, त्यांच्याशी बोलूया. अमोल, अशी कधी निवडणूक, म्हणजे बारामतीत तुम्ही खूप वर्ष राहता, अशी निवडणूक कधी होईल असं वाटलं होतं का? आणि आत्ताची निवडणूक जी आहे ती कसं बघताय तुम्ही? मॅडम, लोकसभेला ज्या पद्धतीनं बारामतीकरांना अजिबात अपेक्षित नव्हतं, ते पवार कुटुंबियांमध्ये जे विभाजन झालं हे आश्चर्यकारक आहे आणि बारामतीकरांना धक्कादायक आहे. तरी देखील लोकसभेला लोकांनी काय केलं की शरद पवारांचा सन्मान राखून त्यांनी सुप्रिया सुळे यांना निवडून दिलं. म्हणजे लोकसभेला असं वाटत होतं, लोक स्पष्टपणे बोलायचे, आम्ही लोकसभेला ताई आणि विधानसभेला दादा अशी आम्ही भूमिका घेणार आहोत. सध्या देखील योगेंद्र पवार जे विरोधी उमेदवार आहेत, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विरोधातले, त्यांच्या पाठीमागे शरद पवार आहेत. ही प्लस, त्यांच्या दृष्टीनं प्लस बाजू आहे, जमेची बाजू आहे. पण दुसरीकडे अजित पवार यांनी जो केलेला विकास आहे, जवळपास 9,000 कोटीची कामं ह्या 5 वर्षामध्ये त्यांनी केलेली आहेत. ती विकास कामं त्यांच्या दृष्टीनं प्लस आहेत. आणि तसं बघायला गेलं तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामती विधानसभा मतदारसंघामध्ये लोकसभा निवडणुकीमध्ये जे 48,000चं जे लीड सुप्रिया सुळे यांना मिळालेलं होतं, ते अजित पवार यांना तसं बघायला गेलं तर धक्का देणार होतं. मात्र त्यानंतर त्यांनी ह्या विधानसभेच्या पार्श्वभूमीवरती पूर्ण रणनीती बदललेली आहे, त्यांनी पूर्ण स्ट्रॅटेजी बदललेली आहे. आणि तसं बघायला गेलं तर ह्या निवडणुकीमध्ये त्यांच्या अजितदादांच्या पत्नी सुनेत्रा पवार, खासदार सुनेत्रा पवार ह्या देखील मैदानात उतरल्या. त्याबरोबर त्यांचे दोन्ही चिरंजीव मैदानामध्ये उतरलेत. त्यांनी जो कॉमन मॅन जो आहे, तो कॉमन मॅन एकदम जवळ, कॉमन मॅनशी थेट संपर्क साधण्याचा प्रयत्न सुरू केलेला. प्रत्येक गोष्टीबाबत अजित पवार अलर्ट आहेत. त्या दृष्टीनं दुसऱ्या गटाकडे जर बघितलं, शरद पवार गटाकडे जर बघितलं तर योगेंद्र पवार यांच्या प्रचारासाठी पवार साहेबांच्या पत्नी प्रतिभा काकी स्वतः मैदानात पहिल्यांदाच उतरलेले. लोकांकडे जाऊया की चक्क इथून सुरुवात करू की पहिल्यांदा प्रतिभा काकी मैदानात उतरल्या इतक्या वर्षात. म्हणजे सुप्रियाताई नेहमी राजकारणामध्ये, भाषणामध्ये सांगतात, माझ्या आईला राजकारणात इंटरेस्ट नाही, माझ्या पतीला राजकारणात इंटरेस्ट नाही. यावेळी आपण मात्र प्रतिभा काकींना मैदानात बघता. का बरं गरज वाटली अशी? ज्या पुतणीला लेकासारखा सांभाळला, त्यांनी उभा पक्ष चोरून नेल्यानंतर घर पुन्हा उभा करण्यासाठी ती रणरागिणी आज मैदानात उभी आहे. म्हणजे जसं मला आठवतंय तसं तर कधी प्रतिभा काकींना मी प्रचारात पाहिलं नाही. तो लोकसभेचा असेल, तो विधानसभेचा असेल, पण ज्याच्यावर मुलासारखा जीव लावला, तो मुलगा जेव्हा विरोधात उभा ठाकतो आणि आपल्या 84 वर्षाच्या काकाला कोर्टाची पायरी आयुष्यात पहिल्यांदा चढायला लावतो, त्यावेळेस ती पत्नी म्हणून
ती एक सहचारिणी म्हणून खंबीरपणे साहेबांच्या पाठीमागे उभी आहे. यासाठी मॅडम मी राष्ट्रवादीच्या वतीने एवढं सांगतो की काकी प्रतिभा काकी उतरल्यात हेच चिन्ह आहे की त्यांना कळालेलं आहे समोर काय घडतंय ते. आजपर्यंत प्रतिभा काकी का नाही उतरल्या तर गरजच नव्हती, इझी होतं, पण आता इझी नाहीये. नाही तो विषयावर त्या विषयावर बोलतोय मी. आपण मला वाटतं मुद्दे संपू देऊ, मुद्द्यांना प्रत्युत्तर ऐका ना. नृत्याला नाही, मी त्यांच्याकडे जातच होते. एक मिनिट ऐका ऐका ऐका. हो. आपल्याला 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 एक मिनिट ऐका. गोंधळ कोणालाही घालायचा नाहीये. आपल्याला इथे चर्चा करायची आहे. होय होय, ऐकून घ्या दादा तुमच्याकडे परत येऊ आपण उत्तर घ्यायला. प्रतिभा काकींचा मुद्दा आहे, तुम्ही मांडला तुमच्या पद्धतीने. मी सांगतो ना फॅक्ट, प्रतिभा काकी फक्त जर उतरल्यात तर त्यांना कळालेलं आहे. तुम्ही यांच्या रिक्षा जर बघितली तुतारीची, त्याच्यावर योगेंद्र दादा असे हाताला धरलेले आहेत साहेबांच्या आणि असे खाली एक मान घालून दोघं चालत आहेत. तिथं मेसेज काय, अरे चल बाबा इथं काय आपली डाळ शिजणार नाही, दादांचा विकास एवढा झालाय इथं आपल्याला काय जास्त डाळ शिजणार नाही, असं तो सिग्निफिकन्स आहे. पुन्हा येऊया आपण या मुद्द्यावरती. मला सगळ्यांकडे जायला पाहिजे आणि तुमचे पण मुद्दे घेणार आहे मी. आपण सगळ्यांचे बाजू ऐकणार आहोत. काय नेमकं की कारण शिवसेना शिंदे सेना जी आहे ती यावेळी महायुती सोबत आहे. वर्षानुवर्ष तसं म्हणलं तर तुम्ही काँग्रेस राष्ट्रवादीच्या विरोधात होतात, एक भूमिका शिंदे साहेबांनी घेतली, बाहेर पडले आणि आज वेगळं चित्र आहे. अर्थात हे राज्यातलंच चित्र सगळं आहे. काय तुमची भूमिका यावेळी दादांच्या सोबत आहात? महाराष्ट्राची आन बान आणि शान महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे साहेबांनी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये विकास कामांचा धडाका लावलेला आहे. हा आपण सर्वांनी महाराष्ट्राच्या जनतेने पाहिलेला आहे. त्यातच बारामतीमध्ये तुम्ही बघाल तर साहेब मुख्यमंत्री झाल्यापासून साहेबांनी हजारो कोटी रुपयांचा निधी कुठलेही राजकारण आडवं न आणता या ठिकाणी बारामतीच्या जनतेसाठी दिलेला आहे. दुसरी महत्वाची गोष्ट, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना महायुतीच्या सरकारने आणलेली आहे आणि त्या योजनेची प्रभावी अंमलबजावणी शिवसेनेच्या माध्यमातून आम्ही संपूर्ण बारामती तालुक्यामध्ये केलेली आहे. त्यामुळे इथल्या बारामती तालुक्यातल्या तमाम माता भगिनी या महायुतीच्या सरकारवरती अत्यंत खुश आहेत. त्याचबरोबर अजितदादांच्या विकास कामावर देखील खुश आहेत. त्यामुळे सर्वांचा असा एक उत्साह तयार झालेला आहे मतदारांमध्ये, माता भगिनींमध्ये, युवकांमध्ये की यावेळेला पुन्हा एकदा आपल्याला अजितदादांना निवडून द्यायचं आहे आणि महायुती सरकारला या ठिकाणी ते स्पष्टपणे कौल देणार आहेत. दुसरी महत्वाची गोष्ट मॅडम मी आपल्याला विनम्रपणे सांगू इच्छितो, आता यांनी मुद्दा उपस्थित केला की या वयामध्ये अजितदादांनी हात सोडला पवार साहेबांचा, परंतु मी विनम्रतापूर्वक आपल्याला सांगू इच्छितो की दादांनी कोणाचा हात सोडलेला नाही. दादांनी बघितलं की बारामतीच्या विकासाचा हात, बारामतीच्या जनतेचा हात तुतारीवाल्यांनी सोडलेला आहे. त्यामुळे दादांनी मात्र पहिल्यापासून विकासाची भूमिका घेतली आणि यावेळी दादांनी ठरवलं की काही झालं तरी चालेल, मी स्वतः बदनाम झालो तरी चालेल, परंतु बारामतीचा आणि बारामतीकरांचा विकास मात्र थांबता कामा नये. म्हणून अजितदादांनी हे खूप मोठं धाडसी पाऊल बारामतीच्या जनतेसाठी उचललेलं आहे आणि ते आता सर्व जनतेला समजायला लागलेलं आहे. काय म्हणताय, इकडे आपण जाऊया परत की दादांनी जी भूमिका घेतली त्यानंतर कुठे ना कुठेतरी असं होतं की विकासासाठी आणि सगळे म्हणजे आम्ही संपूर्ण पट्ट्यामध्ये जिथे फिरलो तेव्हा दादांच्या सोबतचे सगळे नेते सांगतात की पवार साहेबांशी आम्ही बोललेलो होतो, पवार साहेबांना आम्ही सांगितलेलं होतं, त्यांना ही भूमिका माहिती होती आणि त्यांच्या संमतीने गेलोय. मला एक गोष्ट सांगा, बारामतीचा विकास एका रात्रीत तर झाला नाही. गेली 35 वर्ष ह्यांच्याच म्हणण्यानुसार गेली 35 वर्ष बारामतीचा विकास होतोय. अजित पवार ज्यावेळेस राजकारणात आले तेव्हापासून बारामतीचा विकास होतोय असं यांचं म्हणणं आहे. मग त्यावेळेस ते बीजेपी मध्ये होते का? नाही, पण एकत्र होते की नाही? साहेबांच्या बरोबर होते ना. म्हणजे साहेबांच्या बरोबर असताना तुम्ही विकास करू शकत होता. आज तुम्ही बीजेपी कडे गेलाय, कशासाठी गेलाय? तुम्ही स्वतःच्या चुका लपवण्यासाठी गेलाय हो, तुम्ही विकास करण्यासाठी नाही गेला. तुम्हाला ज्यावेळेस स्वतःच्या भविष्य अंधकारमय दिसलं त्यावेळेस तुम्ही उडी मारली. तुम्ही असं नाही गेला की बाबा बारामतीच्या विकासासाठी तुम्हाला जायचंय म्हणून तुम्ही बीजेपी मध्ये गेलाय. हा नाही, हा मुद्दाच मुळात लागू होत नाही. एक मिनिट, मला सगळ्यांकडे जायचंय, वेगवेगळ्या लोकांकडे मी येणार आहे. अर्थी भारतीय जनता पार्टीकडे जाऊया मग परत जाऊ की तुम्ही ज्या भाजपाने वारंवार सातत्याने आरोप केले भ्रष्टाचाराचे, त्यांच्या बरोबर अजितदादा आले, कसं तुम्ही लोकांमध्ये जाताय आणि सांगताय? नाही मॅडम, कसं आहे, आता माननीय अजितदादा पवार हे विकासासाठी भारतीय जनता पार्टीकडे आलेत आणि भारतीय जनता पार्टीने त्यांचा सन्मानच केलाय. आल्यानंतर 9 कॅबिनेट मंत्री आणि स्वतःला उपमुख्यमंत्री पद हे अजितदादांनी घेतलं ना. भारतीय जनता पार्टीने त्यांचा सन्मानच केलाय
महत्वाचा मुद्दा हा आहे की हा योगेंद्र पवार कोण आहे, कुठून आले योगेंद्र पवार, याच्या आधी योगेंद्र पवार होते कुठं. 30-35 वर्ष अजित पवारांनी इथं विकास केल्यानंतर योगेंद्र पवार त्या विकासामध्ये योगेंद्र पवारांचा वाटा काय आहे. योगेंद्र पवार बोलतात आमच्यावरती पवार साहेबांचा आशीर्वाद. अरे ठीक आहे, आशीर्वाद आहे, पण तुम्ही ह्या बारामतीमध्ये राहत असताना आम्ही विकासाकडे पाहणारे लोक आहोत. आणि योगेंद्र पवारांनी 4 काही गोष्टी सांगाव्यात, 5 गोष्टी सांगाव्यात की मी आमदार झाल्यानंतर ह्या गोष्टी करेल. फक्त पवार साहेबांचा आशीर्वाद एवढंच आहे का लोकांना? पवार साहेबांचा आशीर्वाद घेऊन लोकांना आतापर्यंत खायला प्यायला मिळालं का? पवार साहेबांचा आशीर्वाद घेऊन सुपा पाणी प्रश्न सुटला का? नाही सुटला ना. या पवार साहेब या राज्यामध्ये 4 वेळा मुख्यमंत्री असताना तुम्ही मराठा आरक्षण दिलं का? तुम्ही धनगरांचं आरक्षण असताना सुद्धा आरक्षण दिलं का? तर पवार साहेबांनी या महाराष्ट्राचं वाटोळ करण्याचं काम केलं. आणि 4 वर्ष 4 वेळा तुम्ही मुख्यमंत्री राहून सुद्धा सुपा पाणी प्रश्न सोडवला का? नाही. महायुती सरकार आल्यानंतर पाठीमागच्या 2 महिन्यापूर्वी माननीय अजितदादा पवार साहेबांनी, मुख्यमंत्री शिंदे साहेब आणि देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी मॅडम 489 कोटी रुपये जाना सिंचाई योजना मंजूर केली. हे श्रेय अजित पवारांचं नाही का? मग ह्यावेळेस पवार साहेब होते का जाणार तुम्ही प्रश्न सोडवला नाही? तिकडे जिल्ह्यात प्रश्न नाही सोडवले प्रश्न. ह्यांना फक्त पवार साहेबांचा आशीर्वादाने लोकांना खायला प्यायला मिळत नाही. विकास झाल्यानंतर लोकांना रोजगार प्राप्ती होते. युगेंद्र पवारांच्या बद्दल एक मुद्दा उपस्थित केलाय. तुम्ही तरुण आहात, मला तरुणांना खास करून विचारायचंय, युगेंद्र पवारांच्या उमेदवारीकडे कसं बघता? योगेंद्रदादा आज लोकांमध्ये जातात, लोकांची म्हणणं ऐकून घेतात. आज तुम्ही बघता, आज मी सामान्य कार्यकर्ता आहे, तर योगेंद्रदादा माझ्याकडे येऊन, म्हणजे मी त्यांच्याकडे काम गेलो घेऊन, तर ते आमच्यावरती चिडत नाहीत किंवा सामान्य लोकांवरती चिडत नाहीत. आज मला एक सांगा, आज मलिदा गँगचा कार्यकर्ता अजितदादांकडे जर गेला आणि माझ्यासारखा सामान्य कार्यकर्ता गेला, आज पहिलं काम कोणाचं होतं? सामान्य माणसाचं होत नाही, मलिदा गँगच्या कार्यकर्त्यांचं होतं. तसं आमच्या उमेदवार योगेंद्रदादा आहेत, ते आमचं कार्यकर्त्यांचं काम मागे ठेवून पहिलं सामान्य जनतेचं काम करतात. म्हणून आम्ही योगेंद्रदादांसोबत आहोत. म्हणजे कुठलं काम? योगेंद्रदादांनी आज गेल्या 10 वर्षापासून मॅडम, नाही 10 वर्षाचंही जाऊ द्यात, पण आता आम्ही बघतोय की बाबा हॉस्पिटलाइजचं कोणाचं काम असेल, योगेंद्रदादा स्वतः त्यांच्यासाठी फोन करतात, स्वतः हे करतात. कोणाचे बरीच काम आहेत. गेल्या 10 वर्षापासून योगेंद्र दादा शरयू फाउंडेशनच्या माध्यमातून बारामती तालुका आणि शहर पातळीवर कार्यरत आहेत. गेल्या 6 वर्षापासून ते विद्याप्रतिष्ठानच्या खजिनदारपदी काम करत आहेत. मध्यंतरीच्या काळात ज्यावेळेस कुटुंब एकत्र होतं, त्यावेळेस योगेंद्र पवारांनी स्वतःच्या चुलत्यासाठी म्हणजेच अजितदादांसाठी स्वतःला मागं ठेवलं, दुय्यम भूमिका स्वीकारली. या कालावधीत त्यांनी कामं केली नाहीत का? शरयू फाउंडेशनच्या माध्यमातून ह्या जे दुष्काळी 30 गाव आहेत, त्या 30 गावांना शरयू फाउंडेशनच्या माध्यमातून टँकरने पाणी पुरवठा. मध्यंतरीच्या काळात वादळामुळं घरावरील पत्रे उडून गेले, ते घरं पडली होती. ती घरं शरयू फाउंडेशनच्या माध्यमातून योगेंद्रदादांनी बांधून दिली. प्रत्येक उन्हाळ्यात शरयूचे टँकर त्या भागात निशुल्क, कुठलाही 1 नवा रुपया न घेता शरयू फाउंडेशनचे पाण्याचे टँकर पुरवले जातात. तिथल्या विद्यार्थ्यांना विचारा. विद्याप्रतिष्ठानच्या खजिनदारपदी काम करत असताना योगेंद्रदादांनी अनेक गरीब, ज्या मुलांना शैक्षणिक फी भरण्याची ताकद नाही, आर्थिकदृष्ट्या गरीब आहेत, अशा कित्येक विद्यार्थ्यांना विनामूल्य प्रवेश विद्याप्रतिष्ठानमध्ये दिलेले. आपण इथे नाही, ज्यांच्याकडे गेले नाही त्यांच्याकडे जाऊया आपण. बरं, पुन्हा तुमच्याकडे येते मी. हा, बोला. आमच्या मित्रांनी जे आता सांगितलं की योगेंद्रदादांनी काही विद्यार्थ्यांना ऍडमिशन मोफत दिले. योगेंद्रदादा 1 नंबर जातीवादी आहेत. माझ्या समाजाची, बौद्ध समाजाची करावागाची एक मुलगी होती, प्रियंका मोरे, हिचे वडील कॅन्सरने वारले होते. तिला CET ला 84% मार्क होते. योगेंद्रदादांनी पत्रावर रिमार्क केलं, पत्र आहे माझ्याकडे, ह्यांना बी देतो परत, पत्रावर रिमार्क केलं की ह्या मुलीला ऍडमिशन द्या. 2 दिवस ऍडमिशनला बाकी होते. ती मुलगी तिथे गेल्यानंतर ती पत्र पाहिलं, त्या प्राचार्याने तिला बाहेर थांबवली दिवसभर. 2 दिवस तिचे वाया घालवले. दुसऱ्या दिवशी सुप्रिया यांचा बाहेर यांचा काय मेळावा होता, तिथे ती मुलगी गेली मोरे. तिथे गेल्यानंतर ताईंना दाखवलं की ही माझ्याकडनं होणार नाही. अक्षरशः मुलगी रडत होती. ऍडमिशनचा पिरियड निघून गेला, तेवढा 84% CET ला मार्क होते, 84%. आणि तिला ओपन मधनं ह्यातनं नॉन ग्रॅज्युएट ऍडमिशन घे म्हणत होते. यांच्या युवा नेत्याची त्या पत्रावर रिमार्क काय, हिला ऍडमिशन द्या. एकही ऍडमिशन झाल्याचे पुरावे मी ह्यांना देऊ शकतो, मी जबाबदारीने बोलतोय. या नगरीचा उपनगराध्यक्ष म्हणून काम केलेलं आहे. पाण्याचा प्रश्न सांगितला, योगेंद्रदादांनी पाणी दिले. योगेंद्रदादा दिसलेत लोकसभेला उगवलेत. आणि कधी सुप्याला पाणी दिलं? आता दिले की निवडणुकीला उभं राहायचंय,
विधानसभेला लढायचं. आता टँकर दिले, एक घराचा पत्रा उडून गेला, आता पत्रा दिला. पण आदरणीय अजितदादांनी, हे आंबेडकर वसाहत आहे नाही तर 100 लोक राहतात, ते सगळा स्लम एरिया आहे, त्या भागात 100 घरांची घरकुल योजना स्कीम केली. त्या लोकांना फुकट घरे दिल्यात. त्या लाभार्थ्यांचा हिस्सा असतो प्रत्येक 4-4.5 लाख रुपये. तो लाभार्थ्यांचा हिस्सा आदरणीय अजितदादांनी नगरपालिकेला सांगितलं की तिथं राहणारे माझा समाज गरीब आहे, 4-4.5 लाख रुपये भरू शकत नाही, त्याचा हिस्सा नगरपालिकेने भरावा. दादांनी ह्या नगरपालिकेला हिस्सा भरावा लावून 100 घर मोफत दिलेले आहेत. पाण्याच्या प्रश्न हे काय बोलतात, 4 वेळा आदरणीय पवार साहेब मुख्यमंत्री होते, पाणी सुप्याला मिळालं का? नाही मिळालं. देशात 10 वर्ष कृषी मंत्री होते, साहेब म्हणले तर कुठनं बी पाणी आणू शकले का? नाही दिलं. साहेब राजकारणात दैवत आहेत किंवा राजकारण त्यांच्यासारखं महाराष्ट्रात कोण करू शकत नाही. पण मी छाती ठोकपणे सांगतो, या बारामतीचा विकास अजितदादांनी केला आणि तेच करू शकतात. पाडापाडीचं राजकारण म्हणजे हे काय विकासाचं राजकारण नसतं. जाती धर्मात वाद लावून राजकारण जास्त दिवस टिकू शकत नव्हतं. लोकसभेची लाट अशी होती, त्यात असा विचारांनी प्रचार केला की भारतीय संविधान बदलणार आहे. शक्य आहे का? तुम्ही जागृत पत्रकार आहे. संविधान कोणाचा बाप बी बदलू शकत नाही. या भारत देशातील तळागाळातल्या माणसाला मोठ्या उद्योगपती असू दे, त्याला एकमताचा अधिकार आहे आणि सर्वांना समान हक्क आहे. फक्त दलित मुस्लिम समाजाच्या मनात भीती घालायची, संविधान बदलणार, मुसलमानांना पाकिस्तानात हाकलून देणार आणि अशा भीतीच्या जोरावर जिंकल्यात, परत जिंकू शकत नाहीत. राहिला प्रश्न सुपा बरेगाण्याचा काय बोलतात ना, यांचा कोणाचाच अभ्यास नाही. 3 ऑक्टोबरला आदरणीय अजितदादांनी एक प्रस्तावित केलेलं आहे की जे आपला खडकवासलातनं भुरसंगीतनं बंद बोगद्यातनं पाणी आणायचं, तिथून शिरसोपळला ब्रिटिशकालीन तलाव आहे तो, त्या तलावात पाणी आणल्यानंतर जाणा शिरसाईचा प्रश्न मिटणार आहे. त्याबरोबर दौंड, इंदापूर, बारामती एकाच गावाचा नाही, 3ही भागाचा प्रश्न दादांनी मिटवलेला आहे. त्यासाठी आदरणीय अजितदादांनी त्यात तरतूद केलेली आहे. 2190 कोटीची तरतूद करणारा महाराष्ट्रातला हा आमचा नेता आहे. बाकी काय नाही, बोलणं सोपं असतं, विरोध करायला काय लागतं. हे आता उगावल्यात. यांनी पहिले विधानसभे लोकसभेला ताईंचं काम केलेलं फोटो दाखवा, आम्हीच उद्या ह्यांच्या संग प्रचार करतो. काहीतरी मिळू. तुम्ही ताईचं काम केलंय म्हणताय, ताईंचं काम केलं तर ताईचं, एक मिनिट तुमचा मुद्दा ऐकला. तुम्ही ताईंच्या प्रचारात नव्हतात म्हणे आणि अचानक उगवला असं त्यांचा आरोप आहे. काय नाही, आम्ही कसं होतं की अगोदर गेले 4-5 महिन्यापूर्वी सगळे पक्ष एकत्रच होता, बरोबर 6 महिन्यापूर्वी, होय. बरोबर आहे का? होय. त्यावेळेस ही दादांचा बी प्रचार आम्ही करत होतो आणि ताईंचा बी प्रचार आम्ही सगळे मिळून करत होतो. ऐका, बरं. दाखवतो मी तुम्हाला, मी तुम्हाला दाखवतो. त्यांना बोलू ऐका. द्या. हा. तर ही सगळे एकत्र होते आणि त्याच्यामुळे सगळे जे आता जे उभा आहेत का ते दोघांचा प्रचार करत होते, असा विषय होता. आता राहिला विषय काय विचारतो तुम्ही, प्रश्न काय विचारला होता? मी प्रश्न विचारला की त्यांनी जे मुद्दे उपस्थित केलेले आहेत त्यामध्ये तुमचं काय म्हणणं आहे नेमकं. कारण मला एक वाटतं असं, बरं का, इथे मला हा जो सगळा एकंदर चालू आहे त्याच्यामध्ये एक की सगळ्या कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम झाला का हो की कोणता झेंडा हाती घेऊ. आता एनसीपी शरद पवारांचा झेंडा, पवार साहेबांचा तुतारीचा झेंडा आम्ही सगळ्यांनी हाती घेतलेला आहे. त्याचं कारण असं, ते म्हणले की दादांनी विकास केला. हे दादा साहेब, पवार साहेब आणि दादा हे सगळं पक्ष एकत्र असताना साहेबांच्या पाठिंब्याने, ऐका, साहेबांच्या सुप्रियाताईंच्या पाठिंब्याने वरनं ज्यावेळेस हे पैसे देत होते त्यावेळेस ही दादा खाली खर्च करत होते. किंवा ज्यावेळेस वाढपी असतो का, वाढपी एखादा, ऐकून घ्या, वाढपी, आणि त्याला वाढायला दिलं, ह्याने आपलं ते म्हटलं मी मालकच, असा प्रकार थोडक्यात झालेला आहे हा. आणि आता वेगळे साहेबांच्या पाठिंब्याने, साहेबांच्या कुबड्या घेऊन अजित पवारांनी, अजितदादांनी विकास केलेला आहे, एक लक्षात ठेवा. पण आजची परिस्थिती अशी आहे की ज्यावेळेस हे वेगळे झालेले आहेत, साहेब वेगळे, ताई वेगळे आहेत आणि दादा वेगळे आहेत, आता ह्यांनी विकास करून दाखवा. कारण आता कसं की फडणवीस दादांचा पाय वडल, एकनाथ शिंदे दादांचं पाय वडल, ह्यांच्यात सगळा खेळ होईल. त्यावेळेस साहेब एकटेच होते, अख्खा महाराष्ट्रातील 3ही पक्ष साहेबांच्या माध्यमातनं दादांकडे कुणीही अडवत नव्हतं. हिथनं पुढे सगळे अडवणूक दादांची. बघूया आपण, तुम्हाला बोलायचं होतं काहीतरी, बोला. एक लक्षात घ्या, तुम्ही तोरणे साहेबांना जी प्रश्न विचारला स्टार्टलाच, त्यांनी त्याच सगळं उत्तर दिलेले आहे. हे मुलाखत घेणं पेक्षा तोरणे साहेबांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे की त्यांची बाईट बघितली तर त्यांनी स्पष्टपणे सांगितलं की अजितदादांचा विजय आहे. कारण दादांनी जी लोकसभेला जी चूक झाली ती रणनीती बदललेली आहे. तोरणे साहेब लक्षात घ्या, वातावरणाबद्दल वातावरण विजय कोण होईल ते जनता ठरवणार. घ्या, जनता ठरवणार आहे, बरोबर आहे. परंतु त्यांनी जी सांगितलं सिस्टीम दादांनी बदलली, ती सिस्टीम आता इतकी चांगली काम करते की दादांची फॅमिली पूर्ण ग्राउंड लेवलला काम करते, सगळ्यांवर संपर्क साधते. लक्षात घ्या, शरदचंद्रजी पवार साहेब, प्रतिभा काकी हे आमच्या दैवत आहेत. आदरणीय अजितदादांनी आणि दादांच्या फॅमिलीने सांगितलेलं आहे की त्यांच्याविषयी एकही शब्द बोलू नका. आपला उमेदवार विरोधातला कोण आहे, कोण, आम्ही नाव घेत नाही, आहेत. त्यांचं काम आणि आदरणीय अजितदादांचं काम काय आहे ते सांगा लोकांना आणि लोकांना पटवून द्या. अजितदादा बारामतीकरांसाठी काय आहेत, बारामतीकरांसाठी काय केलेलं आहे. हे जे म्हणले ना वाढपी,
अहो आम्ही जरी वाढपी असलो ना तर खायचं काम तुम्ही केलंय, लक्षात घ्या. खायचं काम तुम्ही केलंय. जेवण बनवणारा महत्वाचा नसतो, जेवण वाढणारा महत्वाचा असतो, लक्षात ठेवा. खायचं काम तुम्ही केलंय. आणि दुसरी गोष्ट, हे जे म्हणतात ना घरोघरी जाऊन भेटायचं, अहो उमेदवार घरोघरी जाऊन नाही भेटणार तर काय कुठं काय गाडीत फिरणार का? हे घरोघरी भेटतात, पण यांना किती प्रश्न विचारतात लोक हे सांगत नाहीत. आमच्या आदरणीय दादांकडे एक कागद लोक भेटायला तर 500 कागद असतात, कागद घ्यायला 4 लोक असतात. आणि झटकीपट काम करणारा महाराष्ट्रातला एकमेव नेता आहे आदरणीय अजितदादा. एक अजून एक मुद्दा लक्षात आलाय की त्यांनी सांगितलं शिंदे साहेब पाय ओढणार, भाजपा पाय ओढणार, काय म्हणताय? मी आपल्याला विनम्रतापूर्वक सांगू इच्छितो की आदरणीय एकनाथ शिंदे साहेब हे छत्रपती शिवाजी महाराजांना मानणारे मावळे आहेत आणि शिंदे साहेब हे दिलदार आणि ग्रेट मराठा या महाराष्ट्रामध्ये आहेत. त्यामुळं अशा पद्धतीचं घाणेरडं राजकारण शिंदे साहेबांकडून कधीही झालं नाही, होत नाही आणि इथून पुढे होणार नाही. उलट मी आपल्याला सांगू इच्छितो की असं पाय ओढायचं जे राजकारण आहे ते आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांनी या महाराष्ट्रामध्ये केलेलं आहे. आणि या ठिकाणी युतीला बहुमत मिळालेलं असताना, नैसर्गिक युती असताना आदरणीय पवार साहेबांनी उद्धव ठाकरेंचा पाय ओढला आणि त्या ठिकाणी फोडाफोडीच्या राजकारणाला सुरुवात केली. म्हणून हे सगळं पुढचं महाभारत या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये घडलेलं आहे. दुसरी महत्वाची गोष्ट मी आपल्याला सांगू इच्छितो की हे म्हणतात की एका रात्रीत विकास झालेला नाही, विकास शरद पवारांनी पण केलेला आहे. मग जर विकास शरद पवारांनी जर देखील केलेला असेल तर मग राहिलेल्या कामाचं खापर हे एकट्या अजितदादांवर का फोडता? शरद पवारांची जबाबदारी नव्हती का? गेल्या अनेक वर्ष ते महाराष्ट्राचं राजकारण करतात आणि बारामती सारख्या छोट्या तालुक्याचे प्रश्न त्यांनी का प्रलंबित ठेवले, असा माझा शरद पवार साहेबांना सवाल आहे. आपण हे यांच्याकडे जातोय. मला इथे मशालीचे कार्यकर्ते दिसत नाहीत. मी येते परत तिकडे, येते परत. बाहेर गावी गेले. होय, बोला. आता जे जेवरे साहेब जे म्हटले ना, त्यांचा एक किस्सा सांगतो तुम्हाला. गणपतीला वैयक्तिक किस्से वैयक्तिक नको. नाही, वैयक्तिक नाही, वैयक्तिक नाही, वैयक्तिक किस्सा नाही, वैयक्तिक नाही, वैयक्तिक नाही. बोला बोला बोला. गणपती उत्सवात यांनी इथं याच शारदा प्रांगणला गणपती उत्सव साजरा केला होता एकनाथ शिंदे साहेबांच्या पक्षाच्या वतीनं. त्या कार्यक्रमाला बारामतीचे आमदार म्हणून आदरणीय अजितदादांना यांनी निमंत्रित केलं. बारामतीतल्या मेन त्यांच्या ऑफिस समोर कार्यक्रम असताना देखील अजितदादा जेवरेंच्या कार्यक्रमाकडे फिरकले नाहीत. आणि 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 ऐका, पाय खेचायचा मुद्दा चाललाय, पाय खेचायचा मुद्दा चाललाय, मध्ये बोलू नका. पाय खेचायचा मुद्दा चाललाय. पाय तुम्ही काय विचारलं? पाय खेचायचा मुद्दा, मी त्याच मुद्द्यावर बोलणार. पाय खेचायचं, दादा इकडे फिरकले नाहीत म्हणून जेवरे साहेबांनी अजितदादांचे जे बाहेर मोठे मोठे पोस्टर लावले होते, एकनाथ शिंदे साहेबांचे, देवेंद्र फडणवीस साहेबांचे आणि अजितदादांचे जे मोठे पोस्टर लावले होते, त्या पोस्टरला काळं फडकं बांधलं यांनी. म्हणजे बारामतीतच पाय खेचाखिची चालू झाली. राज्यात का नाही? जेवरेंनी काळ कपडा लावला म्हणून काय बारामतीला येणारा 9,000 कोटीचा निधी महागारी गेला का? ह्यांच्या काळ्या कपडे लावण्याने बारामतीकरांचं काय नुकसान आहे का? आता हे उगाच फांड्या फोडून कुठेतरी मुद्दे नाहीत, कारण ह्यांच्याकडं एक गोष्ट लक्षात घ्या. एक मिनिट की जे परिस्थिती 6 महिन्यापूर्वीची वेगळीच होती. आता सगळी जी परिस्थिती राजकारणाची ती अनाकलनी झालेली. जे बोलले नाही त्यांच्याकडे जाते. मी पुन्हा तुमच्याकडे येणार आहे. तुतारीचे कोणी असते म्हणजे मशालीचे ते बरं झालं असतं. बोला, आपण बोलू इच्छिता. बोला, विचारा की तुम्हाला काय सांगायचं होतं? तुम्ही मगापासून मला बोलवत होता. बारामतीचा विकास जो केलेला आहे तो अजितदादांनी केलेला आहे, त्यात तीळ मात्र शंका नाही आणि इथून पुढे सुद्धा ते करत राहतील, एवढंच सांगायचं. ओके, बोला. ह्यांनी जो सांगितला मुद्दा की एकनाथ शिंदे साहेब पाय खेचतील, फडणवीस साहेब पाय खेचतील, तर एकनाथ शिंदे साहेब जर पाय खेचणारे व्यक्तिमत्व असतं तर उद्धव साहेबांना सोडून 50 आमदार त्यांच्या बरोबर आलेच नसते. आणि राहिला मुद्दा बारामतीच्या विकासाचा, तर बारामतीचा विकास एवढ्या मोठ्या प्रमाणात झालाय की 288 पैकी दादांची जागा सोडली तर 287 पैकी 250च्या वर आमदार स्वतःच्या मतदारसंघात सांगतात की मी माझ्या मतदारसंघाची बारामती करून दाखवेल. हेच दादाच्या विकासाचं द्योतक आहे. बोला बोला. दादांनी बारामतीचा विकास प्रामुख्याने भरपूर केलेला आहे. माझा भाग हा स्लम एरिया आहे, दुर्गाटाकी जुगडा मारुती भाग हा. तर त्या भागामध्ये लोकांना 180 घरं मोफत दिलेत. त्याचप्रमाणे सफाई कर्मचाऱ्यांना बाबासाहेब आंबेडकर श्रम साफल्य योजनेतून 16 घरं कामगारांना, सफाई कामगारांना मोफत दिले. त्याचप्रमाणे बारामती नगरपालिकेचे जे सफाई कर्मचारी ते सेवानिवृत्त झाल्यानंतर वारसा वशिला पद्धतीने त्यांना नोकऱ्या मिळत नव्हत्या, त्यांची कामं होत नव्हती,
त्यांना आता शासनाची मंजुरी आणून त्यांना वारसा हक्काने नगरपालिकेमध्ये सफाई कामगारांच्या नोकऱ्या मिळवून दिल्या. लहान लहान मुलांचे जे शाळा आहेत नगरपालिकेच्या 8 शाळा, ते शाळा सुधारण्याचा उपक्रम हाती घेतला. त्यांनी बाकडे दिले, बेंचेस दिले. शिक्षण मंडळाच्या मार्फतून सोनेतराव वहिनींनी शाळेंना LED TV दिले 8 शाळेंना. अजून त्यांनी किती विकास करायचा? विकास त्यांनी गोरगरिबांचा विकास भरपूर केलाय, मागासवर्गीयांचा. एवढं माझं म्हणणं. आपण इथे बघतोय की शेवटचा एक घेऊया आपण यांच्याकडनं मुद्दा की दोन्ही भागातले म्हणजे युती आणि आघाडी दोन्हीचे इथे आपल्याकडे कार्यकर्ते दिसत आहेत. अर्थात युतीच्या वतीने सगळ्याच पक्षांचे जरी असले तरी बोला. आता एक विषय आहे मॅडम, ते आंबेडकर वसाहत आहे ना, आंबेडकर वसाहत ऐका, बोला. आंबेडकर वसाहत आहे अमराई परिसरामध्ये, तिथे एक 100 फ्लॅटची स्कीम आहे, आता नवीन बांधून दिलेली आहे. ठीक आहे, दादांनी बांधले, धरून चाला, ऐकून घ्या. धरून चाला का बांधले? मोफत दिली कशी मी सांगतो तुम्हाला की 100 फ्लॅटची स्कीम 281 280 स्क्वेअर फूटचा एक ते फ्लॅट आहे, ऐकून घ्या. हा ऐकून घ्या. तर तिथं ऐका, तिथं तो 23 कोटी रुपयाचा खर्च दाखवलेला आहे, बोर्ड वगैरे काही नाहीये. 23 कोटी रुपयाचा खर्च. जर तो फ्लॅटचा स्क्वेअर फुटाने रेट धरला तर 4700 रुपये रेट त्या परिसरात ह्या लोकांकडून वसूल केलेला आहे. किती? ऐका, 4700 रुपये स्क्वेअर फुटने की हा रेट आहे तो अशोकनगर मध्ये पण नाहीये. म्हणजे ह्याच्यामध्ये 51 ते 52% पैसे खाल्ले. ह्याच्यात 51 मोफत स्कीम आहे ही जी योजना आहे ती शासनाची मोफत स्कीम आहे, कोणाकडनं पैसे घेतले नाही. आणि दुसरं एक सांगतो मॅडम, हे जे पिक्चर आहे ना, साधं पिक्चर आहे, तुम्हाला सांगतो. सराउंडिंग आमचा उमेदवार 4 वेळा उपमुख्यमंत्री, आमचा उमेदवार 1 वेळा खासदार, आमचा उमेदवार 10 वेळा महाराष्ट्राचा बजेट सादर केलेला आणि प्रशासनावर पकड असलेला विरुद्ध उमेदवार हा आता परदेशातून आलेला आहे, त्याला ग्रामपंचायतचा अनुभव नाही, असेंब्लीत जाऊन विधानसभेतून निधी कसा आणायचा हे त्यांना शिकायचंय. जर ते आले तर 5 वर्ष बारामतीला मागे न्यायचं का? 25 वर्ष. एक मिनिट बोला लवकर बोला. जे बोलले नाही त्या घरकुलच्या विषयावर आता जे आमच्या मित्रांनी सांगितलं ना, 4000 स्क्वेअर फूट ते घर आहे साधारण योजनेच्या नियमानुसार 325 स्क्वेअर फुटाच्या आसपास. शासनात त्याच्यावर देऊ शकत नाही आणि त्यात त्याला 2 बाल्कनी अटॅच आहेत. ते धरून केलं तर 500 स्क्वेअर फूट होतं. साधारण त्या एका घराचा खर्च 8,25,000च्या आसपास झालेला आहे. आणि आपण जर भागिले केले तर साधारण 2538 रुपये स्क्वेअर फुटाला येतात. पण त्या लोकांना एकही रुपया न भरता ते घरकुल दादांनी फुकट दिलेलं आहे. फुकट. महाराष्ट्रात एकमेव असा प्रकल्प आहे. आता तुम्हाला SRA बघा, पुणे मुंबईसाठी होतात, तिथं लाभार्थ्याला सभा राहायला लागतो. इथं दादांनी सांगितलं तिथं राहणारा जे माझा समाज असेल, बौद्ध समाज आहे, मातक समाज आहे, गारोडी समाज आहे, तो भाग दलित वस्ती आहे. माझ्या लोकांना करायचे आणि खायचे वांदे, त्यांचे पैसे भरून टाका. मी उपनगराध्यक्ष म्हणून नगरपालिकेत काम केलंय. आम्ही ठराव करून मध्ये पैसे आम्ही भरले आणि त्यानंतर ह्या गोष्टी झाल्या. आता हे ताईंचं सांगतो तुम्हाला. ताई तिथं अमिताभ बच्चनची मुलगी श्वेता बच्चनला ते माझ्या अजितदादांनी घरकुल किती छान बांधलंय हे दाखवाय घेऊन आल्या. ते पाहिल्यानंतर श्वेता बच्चनने 2 कोटी रुपयाचा चेक दिला. किती? 2 कोटीचा चेक दिला. तो ताईंनी चेक घेतला आणि ट्रस्टला दिला. आता तोच 2 कोटीचा रुपये त्या लोकांना दिले असते, बा तुमच्या घरातलं काय काम करा. म्हणून हे करू शकत नाही. विकास आंबरायतला दाखवायचा, 2 कोटी रुपये श्वेता बच्चनकडनं घ्यायचे आणि कृषी त्यांच्या संस्थेला द्यायचं. ही लबाड राजकारण यांनी केलं. हे काय सांगतात या बारामतीचा विकास? ऐका, काम चालू असताना आदरणीय अजितदादा 8 दिवसाला तिथं बघायचे भिंत व्यवस्थित आहे का, काम व्यवस्थित चाललंय का. सुप्रियाताई पार त्या श्वेता बच्चनला घेऊनच दाखवायला की आमच्या बारामतीचा विकास बघा, त्यात तुम्ही कधी काम पाहणीला नाही आला, भूमिपूजनला नाही आला, तुम्ही 1 रुपया न दिला. हे सारखे सांगतात ना की साहेब तुमचे दादांचे पुतणे म्हणून तुम्हाला संधी मिळाली. अहो ठीक आहे, दादांनी दिवस रात्र कष्ट केलं. सकाळी 6 वाजता उठतात, रात्री 12 वाजेपर्यंत लोकांचे प्रश्न सोडवतात, झोपत बी नाहीत, आराम करत नाहीत. मग ताई तर आदरणीय पवार साहेबांच्या कन्या आहेत, त्यांना कोणी अडवलं तो विकास कराय? बारामती सोडावं, दौंडच्या नगरपालिकेत जायला रस्ता नाही. ताई खासदार, इंदापूरची परिस्थिती बघा, बोर बघा, इतर बघा. मग तिथं ताईंनी मी साहेबांची कन्या मग का निधी घेतला नाही, केला नाही? एकही काम ताईंनी केलेलं नाही. ह्यांच्याकडे विकासाचा मुद्देच नाही. एक कंत्राटी कार्यकर्ते ती परत दिसणार नाहीत कदाचित. एक मिनिट थांबा. आपण जनतेकडे जाऊया. जनतेमधल्या कोणाला बोलायचंय का? तुमच्यापैकी कोणाला बोलायचंय का? दादाची बारामती का काकांची बारामती? काय अडचण होतंय? बर, तर या ठिकाणी 1 मिनिट थांबा. विकास किंवा दहशत काय नेमकं काय आहे? बारामती दादांची असणारे का काकांची असणारे हे 20 तारखेला इथली जनता ठरवणार आहे आणि 23 तारखेला ते आपल्या सगळ्यांना कळणारच आहे. अमोलजी, तुम्ही इतके वर्ष इथे आहात, तर अमोल
तुम्ही मला सांगा की हे सगळं आपण ऐकलं, बरेचसे मुद्दे महत्वाचे आले, प्रचारामध्ये तुम्हाला कसं दिसतंय? प्रचारामध्ये एकंदरीत एक दिसतंय की दादांवरची जी म्हणजे राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून जी साहेबांविषयी जी टीका आहे ती कुठेही केलेली जात नाही. साहेबांना मात्र ते आजही दैवत मानतात असं बरेचसे कार्यकर्ते म्हणतात. जे लोकसभेला जे नुकसान झालं, भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी जी साहेबांवरती इथे येऊन टीका केली, त्याचा फटका राष्ट्रवादी अजित पवार गटाला बसला, तो यावेळेस बसू नये याची खबरदारी अजित पवार गटाने घेतलेली दिसते. एकंदरीत अजित पवार गट पूर्णपणे अलर्ट आहे ह्या निवडणुकीबाबत आणि त्या दृष्टीनं शरद पवार गटाकडून योगेंद्र पवारांना जे सुप्त ताकद आहे तो देण्याचा प्रयत्न होतोय. मात्र तरी देखील जी राष्ट्रवादीची जी यंत्रणा आहे ती यंत्रणा तळागाळात काम करते. कारण हे कन्फ्युजन आहे, तुम्ही बोललेला आहात बऱ्याचदा बोललेला आहात आणि सगळ्यांना आपण संधी दिलेली आहे. मी एक गोष्ट सांगते की या ठिकाणी बारामतीमध्ये नेमकं काय होणार ते तुम्ही बघाल. महासंग्राम जो आहे तो इथे मुळात जे आहे ते 23 तारखेला आपण पुन्हा बघू की काय होतं नेमकं. तुर्तास दोन्ही गटाकडून प्रचार जोरदार चालू आहे, आपापल्या बाजूचे मुद्दे सांगता येतात आणि मी कॅमेरामन विनोद इंगोले सह आणि माझे सहकारी अमोल सह इथून तुमची रजा घेते. पुढच्या ठिकाणी आपण जाणारच आहोत.